टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी। मंत्री दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप। खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते। केसरकरांची ठाकरेंवर टीका। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये एनडीएला 39 जागा तर महाविकास आघाडीला 9 जागा मिळणार। टाइम्स नाव नवभारतच्या सर्वेचा अंदाज। ईव्हीएम आणि सर्व्हेवर विश्वास ठेवू नका। सर्व्हेनुसार ईव्हीएम सेट केले जातात। संजय राऊतांचा आरोप। तर सर्व्हे काहीही येऊ द्या, नागरिकांनी ठरवलंय पंतप्रधान मोदींना निवडून द्यायचं। फडणवीसांना विश्वास। राज्यसभेवर भाजपकडून नारायण राणे, विजय रहाटकर, पंकजा मुंडे, अमरीश पटेल आणि विनोद तावडेंच्या नावाची चर्चा। प्रदेश भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या नावांवर चर्चा झाल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती। पंकजा मुंडेंसोबत राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा झाली नाही। राज्यसभेवर कोणाला पाठवायचं याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल। राज्यसभेच्या उमेदवारीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी सकारात्मक। महायुतीनेही शाहू महाराजांना पाठिंबा दिला पाहिजे। संजय राऊतांची प्रतिक्रिया। माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी दिला काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। बाबा सिद्दीकी यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता। पंतप्रधान मोदी काश्मीरी पंडित चीन घुसखोरीवर बोलले नाही। मोदींच्या भाषणामध्ये मणिपूरचा उल्लेखही नाही। मोदींच्या भाषणावरून संजय राऊतांचा निशाणा। 400 जागा जिंकण्याची खात्री तर मग वारंवार काँग्रेसवर टीका का? राऊतांचा सवाल। तर भाजपला आजही काँग्रेसची भीती। संजय राऊतांचा हल्लाबोल। निवडणूक आयोगाच्या निकालामागची अदृश्य शक्ती नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भूताटकी। आयोगाच्या झुंडशाहीचा महाराष्ट्राची जनता पराभव करणार। सामनातून निवडणूक आयोगावर टीका। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज मेळावा। मेळाव्याला जयंत पाटील करणार मार्गदर्शन। चिन्ह आणि नाव गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पहिला मेळावा। शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। ठाकरे गटातील आमदार अपात्र करण्याची शिंदे गटाची याचिकेतून मागणी। आमदार रोहित पवार यांची आज तिसऱ्यांदा ईडीकडून चौकशी। रोहित पवार ईडी चौकशीला जाणार नाहीत। ईडीने मागितलेली कागदपत्र वकिलांमार्फत पाठवणार। राजन साळवींच्या पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी। पत्नी आणि मुलाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला होता। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जरांगे 10 तारखेपासून उपोषणाला बसणार। जरांगे पाटलांसोबत 500 तरुणही करणार उपोषण। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता। मात्र हे कार्यालय प्रशांत जगताप यांच्या नावावर। कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। बीडचे युवा उद्योजक रोहन गायकवाड यांनी केला 500 कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश। गायकवाड यांच्या पक्षप्रवेशाने संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का। महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीची या महिन्यात पहिली जाहीर सभा होण्याची शक्यता। सभेला सोनिया गांधी उपस्थित राहण्याची शक्यता। आमदार रवींद्र धंगेकर यांना सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर। महापालिकेच्या अधिकाऱ्याला धंगेकर यांनी केली होती शिवीगाळ। मंत्रालय परिसरामध्ये रील शूट करण्यास बंदी। कुख्यात गुंडाच्या व्हायरल रील नंतर आणली बंदी। विजय वडेट्टीवार यांनी गुंडाचा व्हिडिओ केला होता ट्विट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 किंवा 15 तारखेला कल्याण दौरा करण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेही ॲक्शन मोडमध्ये। आदित्य ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर। आदित्य ठाकरे कोळसेवाडी शाखेला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये। उद्धव ठाकरे मुंबईतील शाखांना देणार भेट। अब्दुल सत्तार यांच्या हुकुमशाही कारभाराविरोधात सिल्लोडमध्ये आंदोलन। आंदोलकांकडून फटाक्याची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी।
महिनाभरात भाजपमध्ये अनेक मोठे पक्ष प्रवेश होण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीमध्ये जास्त जागा मिळवण्यासाठी भाजपची रणनीती. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये संजय राठोड यांच्या विरोधातील न्यायालयातील लढाई सुरूच राहणार. प्रकरणामध्ये न्याय मिळेल. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची परखड प्रतिक्रिया. महाराष्ट्र पोलीस स्पर्धेचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम. मनोज जरांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर. जरांगे पाटील घेत आहेत मराठा बांधवांच्या भेटीगाठी. पुण्यात ईव्हीएम चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित. तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून पळवली होती मशीन. भुजबळांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी घेणार राज्यपालांची भेट. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा भुजबळांवर आरोप. सोलापुरातील एकाच परिवारातील 86 जणांना मिळाले कुणबी प्रमाणपत्र. सकल मराठा समाजाच्या नेत्यांकडून कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र वाटप. धाराशिवच्या परतापूर गावात एका कार्यक्रमात पुरणपोळी खाल्ल्यानं 30 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा. नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.